पाहताय ना, आपले खिचे पापड तेलामध्ये कसे सरकन फुलून वर येत आहेत. दुप्पट नव्हे तर तिप्पट फुललेत. हो, परंतु हे पारंपरिक पद्धतीचे खिचे पापड नाही आहेत बरं का. हे अगदी सोप्या पद्धतीचे खिचे पापड आहेत. यासाठी आपल्याला तांदळाचं पीठच तयार करायचं नाही, तर ते मळण्याचा आणि वाफवण्याचा प्रश्नच कुठे येतो. डायरेक्ट तांदळापासूनच आज आपण खिचे पापड तयार करणार आहोत. एक प्रकारे आपण भातापासूनच खिचे पापड तयार करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पापड आपल्याला लाटायचेच नाही आहेत. म्हणजे तांदळाचं ना पीठ तयार करायचं, ना ते मळायचं, ना ते वाफवायचं आणि लाटायचंही नाही. तरीसुद्धा असे गोल गरगरीत, कुरकुरीत, खुसखुशीत, स्वादिष्ट खिचे पापड तयार होतात. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया कोणतेही पीठ न वापरता, न वाफवता, न लाटता खिचे पापड. खिचे पापड बनवण्यासाठी इथे आपल्याला 2 ग्लास म्हणजे साधारणपणे अर्धा किलो इतके निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले जाड तांदूळ घ्यायचे. मी इथे सोना मसुरी तांदळाचा वापर करतोय. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही जाड जुना तांदूळ वापरू शकता. या तांदळाचा भात मोकळा फडफडीत होतो तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. अगदी रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी काहीच हरकत नाही. हा तांदूळ आपल्याला चोळून 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यातील सगळं पाणी निथळून काढायचं, नवीन पाणी घालायचं आहे. तांदळावर झाकण ठेवायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त खिचे पापड तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी सोललेला लसूण, 1 चमचा ओवा, 2 चमचे जिरे, 2 चमचे पापड खार, 1 चमचा खाण्याचा सोडा आणि 3 चमचे मीठ घ्यायचे. मुठभर गावरान ताजा कढीपत्ता, मुठभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि जवळजवळ 2 मूठ आपल्याला तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. या व्यतिरिक्त यामध्ये तुम्ही 2 चमचे रेड चिली फ्लेक्स देखील वापरू शकता. यामुळे आपले पापड दिसायला खूप छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि आत्ता आपण ज्या क्रमाने पाहतोय ना त्याच क्रमाने हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. मीठ आणि पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेत म्हणजे आपली एक प्रकारची हिरवी पेस्ट झाली. ही पेस्ट आपल्याला एका वाटीत काढून ठेवायची. आता एक मोठ्या उभ्या आकाराचा कुकर आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला 10 ग्लास पाणी घालायचं आहे. आपण ज्या ग्लासनं तांदूळ घेते होते ना तोच ग्लास इथे आपल्याला वापरायचा आहे. आपण 1 ग्लास तांदळासाठी 5 ग्लास इतकं पाणी वापरतोय म्हणजे 2 ग्लास तांदळासाठी 10 ग्लास. आता या पाण्यामध्ये आपल्याला ओवा, जिरे, पापड खार आणि मीठ घालायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सगळे जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आत्ताच आपल्याला सोडा घालायचा नाही. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुकरवर झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे तर फक्त ठेवायचं आहे. आता मोठ्या आचेवर या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे म्हणजे मसाल्यांचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरेल. अगदी 10च मिनिटांमध्ये पाण्याला खळखळून उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपण जो तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता ना तो सगळा तांदूळ यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर या कुकरला आपल्याला 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मोठ्या आचेवर म्हणजे आपल्या गॅस शेगडीला 2 ते 3 बर्नर असतात. यापैकी सगळ्यात छोटा जो बर्नर असतो ना त्या छोट्या बर्नरवर आपल्याला मोठ्या आचेवर 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, मोठ्या बर्नरवर नाही. 25 मिनिटानंतर कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे. कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि पूर्णपणे वाफ गेल्यानंतर देखील आपल्याला 10 मिनिटांनी कुकर उघडायचं आहे, लगेच उघडायचं नाही. आता हा तांदूळ आपल्याला एका पळीच्या साहाय्यानं खालपासून वरपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला आहे, त्याचा पूर्णपणे गाळ झाला आहे. परंतु आपल्याला या तांदळाचा आणखीन गाळ व्हायला हवा आहे म्हणून गॅस पुन्हा चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं हा तांदूळ आपल्याला एकसारखा घोटत राहायचा आहे म्हणजे त्याचा गाळ होईल. तांदूळ 5 मिनिटं घोटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली हिरवी पेस्ट आणि 1 चमचा सोडा घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटं हा तांदूळ आपल्याला पुन्हा एकदा पळीच्या साहाय्यानं घोटतच राहायचं आहे. आपण हा तांदूळ चालू गॅसवर घोटतोय त्यामुळे हातावर वाफ येते म्हणून काय करायचं, अधूनमधून कुकर खाली उतरायचा, तांदूळ चांगला घोटून घ्यायचा आणि पुन्हा गॅसवर कुकर ठेवायचा.
पुन्हा घोटायला सुरुवात करायची. असं केल्यानं हाताचा दाह कमी होण्यास मदत होईल. किंवा सरळ हँगलोजचा वापर केला तर उत्तमच. हे पहा जवळजवळ 25 मिनटं एकसारखं घोटत राहिल्यानंतर आपला तांदूळ घट्ट झाला आहे, त्याचा जवळजवळ गाळच झालेला आहे. अगदी थोडे थोडे तांदळाचे कण दिसत आहेत, परंतु तेवढे ते आपल्याला हवेच आहेत. एक प्रकारे तांदळाची पेस्ट तयार झाली आहे. तयार झालेली ही पेस्ट आता आपण चमच्यातून खाली सोडली असता ती धारदार पडत नाही आहे, ड्रॉप ड्रॉपनं पडते, थेंबा थेंबानं पडते. आपल्याला अगदी अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. आपलं खिच्च्यांसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एकदा चव घेऊन पाहिजे. जर मीठ कमी असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. आता एखादं बोल, पातेलं अथवा डबा घ्यायचा आहे आणि कुकरमधलं थोडंसं मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे. कुकर बंद करायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण थंड होणार नाही. आता हे डब्यात काढून घेतलेलं मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. अगदी पूर्णपणे थंड करायचं नाही. हाताला सोसवेल इतपत ते आपल्याला गरम ठेवायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण थोडंसं कोमट होतोय तोपर्यंत आपल्याला ज्यावर खिच्चे करायचे आहेत तो प्लास्टिकचा पेपर जमिनीवर अंथरून घ्यायचा आहे. त्याला तेल आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि तेल पाणी पसरवून घेतल्यानंतर पुन्हा एका स्वच्छ कापडानं हा प्लास्टिकचा पेपर आपल्याला पुसून घ्यायचा आहे. आता आपल्याला 2 प्लास्टिकच्या पेपरचे छोटे तुकडे घ्यायचे, त्यांना तेल लावून घ्यायचे आणि ते कोरडे देखील करून घ्यायचे. आपल्या घरात दुधाच्या किंवा तेलाच्या ज्या पिशव्या असतात ना त्या वापरल्या तरी काहीच हरकत नाही. आता एखादं चॉपिंग पॅड किंवा पोळपाट घ्यायचा आहे, त्यावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि या प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला आपण तयार केलेलं तांदळाचं खिच्याचं मिश्रण घालायचं आहे. मिश्रण गोलच पडायला हवं, असं काही नाही, ओबडधोबड पडले तरी सुद्धा चालणार आहे. मिश्रणावर दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. बोटांनी मिश्रण थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आता यावर आपल्याला एखादी स्टीलची प्लेट ठेवायची आणि सगळ्या बाजूंनी ही प्लेट आपल्याला एकसारखी दाबून घ्यायची. प्लेट काढायची. पाहताना तुम्ही आपला गोल गरगरीत पापड तयार झाला आहे. समजा पापड तुम्हाला थोडासा जाड वाटत असेल ना तर हे अशा पद्धतीनं तो आपल्याला बोटांच्या सहाय्यानं पसरवून घ्यायचा आहे. म्हणजे पातळसुद्धा होईल आणि गोल गरगरीतसुद्धा होईल. आता 2 प्लास्टिकच्या पेपरपैकी वरचा प्लास्टिकचा पेपर आपल्याला अगदी अलगदपणे काढून घ्यायचा आहे आणि आपण जे प्लास्टिकचं मोठं शीट अंथरलं आहे ना त्यावर आपल्याला हा पापड घालायचा आहे. वरून अगदी अलगदपणे थोडासा दाबत हात फिरवायचा आहे म्हणजे प्लास्टिकच्या पेपरला आपला पापड चिकटला जाईल आणि वरचा प्लास्टिकचा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं सगळे पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही रोटी मेकरच्या साह्याने देखील हे पापड अगदी ह्याच पद्धतीने करू शकता. परंतु मला तरी हीच पद्धत खूप सोपी वाटते आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मिश्रण पूर्णपणे थंड होता कामा नये. ते कोमट तर असायलाच हवं, नाहीतर पापड करताना आपले पापड तर होतील परंतु मग प्लास्टिकचा पेपर काढताना ते चिकटतील. तेवढे सहज प्लास्टिकचा पेपर निघणार नाही. म्हणून आपल्याला कुकरमधून थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचे म्हणजे कुकरमध्ये मिश्रण कोमटच राहील. 2 प्लास्टिकच्या पेपरपैकी एक प्लास्टिकचा पेपर आपण सोडून घेतल्यानंतर देखील अशा पद्धतीनं आपण बोटांच्या सहाय्यानं हा पापड पसरवून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपले सगळे खिच्चे पापड तयार करून झालेले आहेत. आता हे खिच्चे पापड आपल्याला सावलीतच सुकायला ठेवायचे आहेत, मोकळ्या वाऱ्यावर किंवा पंख्याच्या हव्याखाली. मी दुपारी 2 वाजता हे पापड सुकायला ठेवले होते. आता रात्रीचे 10 वाजलेत. 8 तासांमध्ये हे पापड अर्धवट सुकलेले आहेत. आता अर्धवट सुकलेले हे पापड आपल्याला उलट करून घ्यायचे आहेत आणि रात्रभर सुद्धा आपल्याला हे पापड पंख्याच्या वाऱ्याखाली किंवा मोकळ्या वाऱ्यावर सुकायला ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर आपल्याला दिवसभर हे पापड उन्हामध्ये ठेवायचे आणि कडकडीत सुकून घ्यायचे. कोणताही वाळवणाचा जो पदार्थ असतो ना त्याला थोडंसं कडक ऊन दाखवायलाच लागतं, नाहीतर मग तो तेवढा दीर्घकाळ वर्षभर टिकत नाही, लवकर खराब होतो. म्हणून सावलीत जरी सुकला असला ना तरी अर्धा दिवस तरी तो उन्हात ठेवायचा म्हणजे वर्षभर टिकतो. आपण जे प्रमाण वापरलं होतं ना त्या प्रमाणामध्ये जवळपास 120 ते 125च्या दरम्यान पापड तयार झालेत. पाहताय ना तुम्ही आपले पापड कसे गोल गरगरीत आणि काचेसारखे पारदर्शी झालेत. 2 दिवस उन्हामध्ये अगदी कडकडीत सुकलेत. आवाज तर आहे का? आता काही पापड आपण तळूनही पाहूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी पापडाचा एखादा तुकडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. पाहताय ना आपला पापडाचा तुकडा अगदी सरकन वर येतो, याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि एक पापड आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला पापड कसा दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलून वर आला आहे. पाहिलेत ना तुम्ही, आपण पारंपरिक पद्धतीनं खिच्चे पापड केले नाही आहेत तरीसुद्धा अगदी पारंपरिक खिच्चे पापडांसारखेच आपले हे पापड झालेत आणि ते सुद्धा कमी कष्टात आणि कमीत कमी वेळात. मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे खिच्चे पापड तयार करा
व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.